साडी जी आली होती आपल्याकडे क्लायंटची कस्टमाइज करण्यासाठी, तर त्यांनी साडी न आणता असा फॅब्रिक आणला होता. हा सिल्कमध्ये ब्रॉकेड सिल्क म्हणू शकता किंवा डिझायनर गोल्डन प्रिंटचा हा कपडा आहे. तर हा आणला होता. सध्या याची खूप ट्रेंड आहे ड्रेसेस वगैरे, वन पीसेस वगैरे शिवण्यासाठी. पण तिने कुठेतरी रीलमध्ये पाहिलं आणि ताई मला अशी साडी कस्टमाइज करून दे म्हणून हट्ट केला. मग आता काय म्हटलं, चला घेऊन या. मग याचे कटिंग झालं आणि हे आता साडीचे दोन्ही पाय तयार करायचे चालू आहेत. तर भरगच्च साडी दिसावी, कारण कपड्याचा थोडासा लूक येऊ नये त्याला, की कपड्यातून शिवलेले आहे. साडीपासूनच ही साडी आपण रेडी केलेली आहे असं प्रॉपर वाटावं, त्यासाठी ते मेहनत चाललेली आहे. आणि खरं सांगते, टेलरिंग काम सोपं नाही, करतं त्यालाच माहीत असतं किती कुठाने आणि किती आपलं कौशल्यपणाला लावायला लागतं बरं का. हा थोडासा एक्स्ट्राचा कपडा घेतला होता प्लेट्समध्ये ॲडजस्ट करण्यासाठी, कमी पडायला नको म्हणून. तर तो आता इथे प्लीट्स करून झाल्यानंतर कटिंग करून घेते आहे. आणि दोन्ही साईडच्या प्लीट्स या पद्धतीने आपण भरगच्च अशा केलेल्या आहेत, कारण हा एक साईडचा पाय आहे, हा दुसऱ्या साईडचा पाय अगोदरच तयार करून ठेवला होता. आणि हा पदर याला आता अटॅच करून पुढची साडी रेडी करायची आहे. आता पदर अटॅच केल्यानंतर नेटचा एक साईडचा कपडा ब्लँक होता, म्हणजे दोन्ही साईडला बॉर्डर होती आणि ब्लँक होता. मग ही थोडीशी 19-20 अशी लेस त्याला अशी सूट होणारी लावलेली आहे. ॲक्च्युली 2 प्रकारच्या लेस लावलेल्या आहेत, एक मोठी आणि एक छोटी. रोज गोल्ड कलरची ही बारीक लेस आहे, नाजूक खूप सुंदर दिसते आणि लेसला ती प्रॉपर मॅच होती. सो क्लायंटनीच हे सुद्धा चूज करून दिलेलं आहे, कारण आम्ही अजिबात काही मनाने लावायला जात नाही. समोरच्याला आवडेल न आवडेल तो त्यांचा प्रश्न असतो. सो जे काय आहे क्लायंटना सिलेक्ट करा म्हणते, चॉईस करा म्हणते. नसेल तर अवेलेबल करून देतो, अवेलेबल होत नसेल तर तुम्ही आणून द्या म्हणतो दुसरी कुठूनही मार्केटमधून. पण मनानं लावायचं काम आम्ही करत नाही, कारण नंतर खूप त्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो क्लायंटच्या आवडीनेच ह्या गोष्टी सगळ्या होतात. आता ही ते डबल लेस लावायची चालू आहे, जेणेकरून पदराला खूप सुंदर असा लुक येईल. आणि खरं सांगायचं तर मलासुद्धा हे काम चॅलेंजिंग वाटतंय. रेग्युलर आपण तेच करून पण कधी कधी कंटाळा येतो नाही का. आपल्याला जरी जाणवलं नाही तरीसुद्धा कुठेतरी कंटाळा आलेला असतो. पण या साडीला हातात घेतल्यापासून मला हे चॅलेंज पूर्ण करायचं ह्याची एक्साइटमेंट खूप होती आणि ते आता हळूहळू होत आलेलं आहे. क्लायंट साडी न्यायला येत आहेत आणि आज खूप उशीर झालेला आहे. ॲक्च्युली माझीसुद्धा अपॉइंटमेंट होती डॉक्टरांची, तिकडे माझा बराच वेळ गेला. साडी कटिंग करून अर्धवट शिलाई करून गेलेली आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता ते 6:30 वाजता येऊन ही साडी मी कंप्लीट करते. 9पर्यंत क्लायंट येत आहेत, त्यांनाही गावी जायचं आहे उद्या सकाळी. सो साडीचा फुल टू मॅच लेस इथे झालेली आहे. आणि फुल व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे कंटिन्यूड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये साडीचा पूर्ण लुक दाखवणार आहे.